मीडियावाल्या बांधवांसोबत कुणी संवाद या ठिकाणी शांतता बाळगा. मीडियावाल्या बांधवांना सहकार्य करा. हात जोडून विनंती आहे. मागचे दादा आपल्या सगळ्यांची विचारपूस करतात. सगळ्यांनी शांतता बाळगा. बघा म्हणा वातावरण कसं असतं तुम्हाला तेव्हा कळेल म्हणा. हा अहो बाबा इथे सगळे लाईव्ह बंद पडत आहे. कुणी जागा सोडायची नाही. शांततेत बसायचा. कुणी उठायचं नाही. कोणीही उठायचं नाही. हो काही चालत नाही. तुम्हीच बघा छत्रपती शिवाजी महाराज की. कुणी जागेवर उठू नका. या ठिकाणी दादा बाथरूमला 1 मिनिटात येते. कुणी जागेवर उठायचं नाही. कोणीही उठायचं नाही. कुणी तिकडे जाणार नाही. सगळ्यांनी ते शांततेत. या ठिकाणी आपण किती दिवस मागण्या मान्य करा म्हणायचं. मनोज दादांच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या. ही घोषणा जोरदार झाली पाहिजे. जाऊ द्या मीडियाच्या माध्यमातून. मनोज दादांच्या मागण्या मान्य करा. मनोज दादांच्या मागण्या मान्य करा. मनोज दादांच्या मागण्या मान्य करा. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. आणि 2 मिनिट आपण स्तब्ध शांत राहूया. आणि मनोज दादांचं पुन्हा इथे आगमन झाल्यानंतर आपल्याला कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला ही घोषणा द्यायची. कुणी जागा सोडायची नाही. तोपर्यंत शांतता. 2 मिनिट या ठिकाणी सगळ्यांनी शांतता बाळगा. पत्रकार बांधवांच्या मागे जे उभे आहेत ना आपल्याला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे. लाखो नव्हे 6 कोटी मराठ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त आंतरवली सराटीकडे आहे. गावाकडे फोन करून विचारा. आपल्या घरचे लोक जेवलेले नाहीत. कारण आपला योद्धा उपाशी आहे. त्यामुळे कुणाची भाकर खाण्याची पाणी पिण्याची अजिबात इच्छा नाही. आपण जितके दुःखी आहोत तितकेच आपले गावाकडचे सगळे बांधव दुःखी आहेत. आणि ते आंतरवली सराटीतल्या संदेशाची वाट बघतायत. मुंबईला गेलेल्या गाड्या आंतरवली सराटीच्या दिशेनं निघण्यासाठी सज्ज होत आहेत. सगळे आपले मुंबईचे सगळे जे सारथी ड्रायव्हर बांधव आहेत ते आता आंतरवली सराटीच्या दिशेने. जर आज संध्याकाळी या मागण्या मान्य नाही झाल्या तर आंतरवलीच्या परिसरात पाय ठेवायला जागा राहणार नाही. कोट्यावधीचा समाज उद्या सकाळी आंतरवली सराटीमध्ये दाखल होतोय. आपण सगळ्यांनी हे मी खरं बोलतोय की कसं टाळ्या वाजून सरकारला सांगा. हीच भावना आहे. आपले बांधव गावाकडचे जेवलेले नाहीत. ते अन्न पाणी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे सरकारला आपण इथून संदेश द्यायचा आहे की आमचे दादा आमच्यासाठी उपाशी राहून उन्हामध्ये बांधवानो आपल्याला गर्व वाटला पाहिजे. नेता असा एकच नेता आहे जगामध्ये. तिला जाणाऱ्या सूर्याला एक संदेश द्यायचा का आपण सगळ्यांनी. भावतीला जाणाऱ्या सूर्याला मी सांगतो तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. आपण दोघं करार करू. आपण दोघं करार करू. जग बदलण्याचा एक नवा थरार करू. तू आता ताऱ्यांना प्रकाशमान कर. मी मराठ्यांना प्रकाशमान करतो. आपले मनोज दादा जरांगे पाटील आज त्यांनी सिद्ध केलंय की ही व्यक्ती सर्वसाधारण नाही. निसर्गावर सुद्धा मात करणारा जगाच्या पाठीवरचा हा संघर्ष सूर्य मनोज दादा जरांगे पाटील आहे. या ठिकाणी आपण सगळेजण आहोत. आपले दादा या ठिकाणी येत आहेत आणि दादांच्या साक्षीने पुन्हा एकदा त्या सूर्याला आपण आवाहन करणार आहोत. बाबा रे तुला अर्ध्या जगाला प्रकाश द्यायला तिकडे जायचं असतं. पण मनोज दादा जरांगे पाटील बऱ्याच लोकांनी स्वप्न बघितलं होतं की दादा उन्हातानात बसणार आहेत. हा सूर्य मावळावा आणि मग आम्ही नंगानाच करायला मोकळे. पण मनोज दादा जरांगे पाटील नावाचा हा संघर्ष पुत्र या मातीतला पुत्र आहे.
शिशिर ऋतूमध्ये झाडं सुद्धा आपली पानं गाळतात. कशासाठी? तर नवी पालवी फुटण्यासाठी. त्यामुळे कुणी जर स्वप्न बघितलं असेल हे झाड वाळेल, हा सूर्य मावळेल, तर हा सूर्य मावळणारा नाही. आणि ह्या झाडाला अशी पालवी फुटणार आहे की त्याची सावली आपल्या सगळ्यांवरती कायम राहणार आहे. आणि म्हणून आपण सुद्धा असा संघर्ष करायचा आता की आजची रात्र, ते लोक म्हणतात ना रात्र वैऱ्याची, पण आज खरंच सांगतो तुम्हाला आजची रात्र आपल्यासाठी वैऱ्याची आहे. कारण उद्याचा सूर्य आपण मराठा समाजाने हे भोगलेलं आहे. मराठ्यांचे क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील यांनी प्रतिज्ञा केली होती आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीचा सूर्य नव्हता पाहिला. धारा तिरपी पडण्याचा इतिहास हा मराठ्यांचा आहे. मराठा मातीसाठी आणि मराठ्यासाठी काही करू शकतो. आपले मनोजदादा जरांगे पाटील हे अत्यंत जिद्दी आहेत. जिद्दीचं दुसरं नाव म्हणजे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. आणि म्हणून त्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याला तो सुद्धा जायला तयार नाही आज. तो एवढ्या वेळेत मावळत असतो, पण त्याला सुद्धा, त्या सूर्याला सुद्धा आज आपल्या सूर्याचा हेवा वाटतोय. म्हणून त्या भागातल्या सूर्याला मी पुन्हा एकदा सांगतो, तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. आपण दोघं करार करू, जग बदलण्याचा एक नवा थरार करू. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी मराठ्यांना, मी साऱ्यांना प्रकाशमान करतो. मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होते. माननीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्यासाठी लढत आहेत. बघा त्या मायमाऊलीच्या डोळ्यात खळाखळा अश्रू त्या ठिकाणी वाहत आहेत. कुणाकडे असेल मोबाईल कॅमेरा तर टिपा आणि दाखवा सरकारला की आमची मायमाऊली का तिच्या डोळ्यात आज अश्रू येऊ नयेत. आज इथं बसलेला माणूस कुणाच्या डोळ्यातून प्रत्यक्षात नसतील डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्या, पण महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा आज ढसाढसा रडलाय. या आरक्षण लढाईच्या यशाचा इतिहास लिहिला जाईल. पण आज आमच्या जीवनातला हा वाईट दिवस आम्ही देणारे आहोत. बांधावरून जाणारा माणूस त्याला ग्लासभर पाणी दिल्याशिवाय आणि मुठभर खाऊ घातल्याशिवाय मी पुढे जाऊ देत नाही, ही आमची संस्कृती आहे. पण आज आमचा संघर्ष योद्धा आमच्या पुढच्या पिढ्यांना उपाशी राहू नये म्हणून आमचा संघर्ष योद्धा दिवसभर 30 मेच्या दिवशी कुठलंही गुगल सर्च करा, काही विज्ञानामध्ये कुठेही शोधा, पण 30 मेच्या दिवशी असं भर उन्हात, दिवसभर उन्हामध्ये कितीतरी डॉक्टरांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की दादांच्या डोक्यावरती भगवा रुमाल आहे आणि तो कलर आहे, तो उष्णता त्या ठिकाणी आतमध्ये ओढून घेतो. त्या ठिकाणी तुम्ही तो रुमाल बाजूला काढा आणि त्यांच्या डोक्यावरती पांढरा रुमाल त्या ठिकाणी ठेवा. पण दादांनी सांगितलं प्राण गेला तरी बेहत्तर, पण माझ्या भगव्याशी इमान. हात उंचावून हर हर छत्रपती शिवाजी महाराज. आवाजात ताकद पाहिजे बांधवांना, दोन्ही हात उंचावून. हात उंचावून सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायच्यात. प्रचंड टाळ्या वाजून दादांचं स्वागत आपण करायचं. दादांना पाहतो महाराष्ट्राचा संघर्ष पुत्र आणि मराठ्यांचा संघर्ष सूर्य पाटील पाटील. कृपया माझी आपल्याला नम्र विनंती, हात जोडून जे आतमध्ये D2च्या आतमध्ये
माझी डी झोनच्या आतमध्ये जे आहेत त्यांना विनंती करतो आपण थोडस सगळे बाहेर येऊया. पुढचे समोरचे खाली बसा, किमान खाली बसा, तुम्ही खाली तरी बसा प्लीज, खाली बसा, खाली बसा. या ठिकाणी शाहीर आहेत, आपल्याला ते देखील पवारा म्हणतील, पण पुन्हा एकदा आभाळातला सूर्य मावळतीला चाललाय आणि त्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीनं आपल्या संघर्ष सूर्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या दादाच्या जिद्दीसाठी. आणि त्या आभाळातल्या सूर्याला पुन्हा एकदा सांगूया आपण, तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे, तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. आपण दोघं करार करू, जग बदलण्याचा एक नवा करार करू. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी ह्या साऱ्यांना प्रकाशमान करतो. आज त्या सूर्यासोबत आपल्या दादांनी मैत्री केली आणि खऱ्या अर्थानं दादा हे संघर्ष पुत्र, संघर्ष सूर्य ठरलेत. मी शाहिरांना विनंती करतो, आलेल्या सगळ्या बांधवांमध्ये या ठिकाणी आपण नवचैतन्य निर्माण करावा आणि आपल्या दादांना बळ देणाऱ्या शिवरायांचा पोवाडा या ठिकाणी गावा. ऊन वारा पाऊस गाराला मराठे घाबरतात काय? मराठ्याचा आवाज आहे, मराठ्याचा आवाज फडणवीस पर्यंत गेला पाहिजे. या वाऱ्याला घाबरणारी जात मराठ्याची नाही. टाळी टाळी. या उन्हाला घाबरणारी जात मराठ्याची नाही, जात मराठ्याची नाही. या वाऱ्याला घाबरणारी जात मराठ्याची नाही, जात मराठ्याची नाही. मग मराठी कसे? तुफानातील दिवे आम्ही रे, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही रे, तुफानातील. सर्वांनी सोबत. या वाऱ्याला घाबरणारी जात मराठ्याची नाही, या वाऱ्याला घाबरणारी जात मराठ्याची नाही, जात मराठ्याची नाही. मग कसे? तुफानातील दिवे आम्ही रे, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही रे, तुफानातील दिवे. ऊन वारा पाऊस गारा वातील घामाच्या धारा, ऊन वारा पाऊस वारा वातील घामाच्या धारा. फडणवीस वाढू नका रे मराठ्याचा तुम्ही पारा, फडणवीस वाढू नका रे मराठ्याचा तुम्ही पारा. या वाऱ्याला, या वाऱ्याला घाबरणारी जात मराठ्याची नाही, या वाऱ्याला घाबरणारी जात मराठ्याची नाही. लढेंगे जीतेंगे, आवाज मराठ्याचा आहे आणि मराठ्यांनी दाखवून दिलाय. वरी आकाशामध्ये सूर्य तळपतोय आणि मराठ्याच्या औलादीसाठी मनोज दादा तळपत आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळी. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. अरे जेवढी परिस्थिती बिकट तेवढा मराठा, आमचा मराठा कसा आहे? धन्य धन्य जरंगे पाटील. फक्त टाळ्याचा साथ द्या मला, म्हणजे मला स्वर बसतो. धन्य धन्य जरंगे पाटील. धन्य धन्य जरंगे पाटील, जरंगे पाटील, जरंगे पाटील, जरंगे पाटील. नाही फितूर, नाही फितूर, नाही फितूर. शिंदे सरकार केलं गार, शिंदे सरकार केलं गार. फडणवीसला केलं बघा गार, फडणवीसला केलं बघा गार. वादळाचं नाव जरंगे पाटील, वादळाचं नाव जरंगे पाटील, वादळाचं नाव जरंगे पाटील. वरी आकाशामध्ये सूर्य तळपतो आणि मराठ्याच्या औलादीसाठी आमचा शेतकऱ्याचा मर्द मराठा वाघ तळपतोय. मराठ्यांचा क्रांती सूर्य आहे, मराठ्यांचा
क्रांती सूर्यक्रांती 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 लावितो प्राणाची बाजी लावितो प्राणाची बाजी भल्या भल्यांना पाणी पाजी होती भल्या भल्यांना पाणी पाजी होती जी 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 आरक्षणाची चर्चा झाली जागा बागात आरक्षणाची चर्चा झाली अवघ्या जगात अवघ्या जगात आजच्या उपोषणाची चर्चा झाली बघा दिल्लीत आजच्या उपोषणाची चर्चा झाली बघा दिल्लीत आणि मोदी सरकार हैराण झालं मराठ्यामुळं अहो राजे हो धीर रामाजी अहो राजे हो धीर रामाजी अहो राजे हो धीर रामाजी जमलेले सर्व महाराष्ट्रातील तरुण बांधवांनो आपल्या सर्वांसाठी मनोज जरांगे पाटील दादा आपला जीवाची बाजी लावलेली आहे या लेकराच्या नावाने सर्वांनी टाळ्या वाजा राजा हो ऐसा कोण आहे मग मित्र हो आपला सर्व संसार आपला संसार सर्व सोडून दिला आणि आपल्या लेकरासाठी गोरगरिबाच्या लेकरासाठी हॅलो मित्र हो शांत बसा रे अरे जाम केली मुंबई अरे उन्हामध्ये आपला जीव बाजीला लावलेला आपल्याला हा वीर एक गरीब झोपडीतला पोरगा जरांगे पाटील या लेकरांनी आपल्या जीवाची बाजी लावली राजा हो एकच भगवंताला मागायचं देवा आमच्या राजाला आयुष्य दे आम्हाला या जरांगे पाटलाची गरज आहे टाळ्या वाजा सर्वांनी अरे जरांगे पाटील या लेकराला मी 20 वर्षापासून ओळखतो खूप दिवसापासून आम्ही त्याचे जुने सवंगडी आहोत एक गरीब झोपडीतला पोरगा आपल्या संसाराचा कधी विचार केला जाईल आई वडिलांचे कधी दर्शन घेतलं नाही समाजासाठी आयुष्यभर पळाला पळाला पण आता गळाला रोतो आपला राजा टाळ्यावाला जरांगे पाटील म्हणजे एक अभिमन्यू तुम्हाला माहिती का अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला पाहता चेद्र फडकला सापडलास बाळ लारवाळा नाही तुझा अजून गोवळ्या ओठावर मिशी फुटली नाही तुझ्या माझ्या नादाला लागलास या चेद्र तशी केलेलं वर इतकं महाग पडतं इतकं महाग पडतं त्याचं मूळ सुद्धा उघडून प्यावडतं मला जो हमसे टकराएगा और मिट्टी में मिल जाएगा खाऊनी दात अरे तुला मारू सुद्धा वाटत नाही बघ अरे दिसायला बोनस किती तुझं धाडस जणू हरणाचं पाडस पण तुला जर जिवंत सोडलं तर तुला सुद्धा पुढील पंख तुमच्या कंपळावर उमटेल 10चा अंक आणि एक दिवस मला मारशील डंक खाऊनी दात मारिली लाथ अभिमन्यूच्या मस्तकात तसा आपलं जरांगे पाटलाचं जीवन अभिमन्यू सारखं झालं राजा हो या लेकराच्या नावाने सर्वांनी टाळ्या वाजा अरे जाम केली मुंबई वाघानं जाम केली मुंबई अरे जाम केली मुंबई वाघानं जाम केली मुंबई एका गरीबाच्या पोरानं शासन केलंय हैराण अरे फक्त तुमचं धोरण त्रास दिला विनाकारण आमचं तर घेताना दुसऱ्याला देता कोणती दडपशाही जाम केली मुंबई वाघानं जाम केली मुंबई अरे तुमच्या आमच्यासाठी
अरे तुमच्या आमच्यासाठी यांनी क्रांती केली मोठी, समाज घेऊन पाठी ठरली शासनाची मुनगुटी. अरे हिम्मत केली, किंमत आली, ठरला ठाई ठाई. हा अरे जाम केली मुंबई, जाम केली मुंबई, जाम केली मुंबई वाघन, जाम केली मुंबई. अरे होणार नाही असला, याला स्वार्थ नाही रे कसला. काय स्वार्थ आहे आवळी पाटील, ऋषिकेश दादा, काय स्वार्थ आहे? अरे होणार नाही असला, याला स्वार्थ नाही रे कसला. मनामनात जाऊन बसला, दुभळ्यांच्या काळजात घुसला. भोळ्यांची दिन दुभळ्यांची हीच खरी आई. हा अरे जाम केली मुंबई वाघनर, जाम केली मुंबई, जाम केली मुंबई वाघनर, जाम केली मुंबई, जाम केली मुंबई, जाम केली मुंबई. पाटलाची नावनी टाळ्या वगैरे जेव. जय भवानी, जय भवानी. तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. बीड जिल्ह्याचा शाळवादा राजू जरांगे पाटलाची बोल नका नाही कोणी. जरांगे पाटलाच्या जीवनावर सुंदर असं एक गुणगौरव तयार केलेला आहे. माझ्या शब्दाची रचना तुम्हाला आवडेल अशी मी आशा बाळगतो. टाळे बजावतो. कथा एका शिवराची, वीराची, एका झोपडीतल्या फाटक्या पोराची, हरणीच्या नाभीतल्या कस्तुरीची कथा. कथा वक्रतुंडलाची, महामंडलाची, सूर्यपुत्र कर्ण कवच कुंडलाची कथा. मित्र हो, जरांगे पाटलाची संपत्ती माहित आहे का तुम्हाला? त्यांचं घर झोपडं येडवाकडं थापडाने बांधलेलं, आतमध्ये सुगंध घुसलेला, मांडी घालून परमात्मा बसलेला. ही जरांगे पाटलाची संपत्ती. 2 एकर जमीन, फक्त 10 पत्राचं घर. अरे घरात 3 ग्रंथ आहे त्याच्या. अरे पहिला ग्रंथ जगावं कसं, दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते, आणि तिसरा ग्रंथ सिंहाचा छावा. जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे. अरे कोणाचा जीवाची बाजी लावतो रे. जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे. धगधग त्याग आहे. भ्रष्टाचाराचा राग आहे. हा तर जिजामातेचा वाघ आहे. अरे जरांगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे. ही हुसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे. अरे लक्षात ठेवा, या पाटलाची तुमची गाठ आहे. मित्रांनो, जरांगे पाटील एक कोहिनूरचा हिरा आहे. निळ्या आकाशात चकचकणारा ध्रुवाचा तारा आहे. हा कोरा आहे म्हणून महाराष्ट्रात याचा दरारा आहे. अरे पोरं, हा नागवा आहे, पण या पोराच्या गळ्यात छत्रपतीचा भगवा आहे. हा पोलाद आहे. ही खानदान छत्रपती औलाद आहे. हा गुद आहे. या पोराच्या नसा नसात वाघिणीच. काय बोलावं पोराबद्दल, माझ्या डोळ्यात पाणी येतं राव, डोळ्यात पाणी येतं राजो. मित्रांनो, अरे जरांगे पाटलाची घोंगडी बैठक, काय बोला बाबा आवळे पाटील. अरे हा राजा आहे, हा सर्जा आहे. मनोज या नावाचा फार मोठा दर्जा आहे. हा बुलंद मकरंद, अरे मराठा समाजाचा सुगंध आहे. हा
अरे जरांगे पाटलाची घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा रे. लावा ताकद, लावा ना ताकद. जरांगे पाटलाची घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा 14 ऑक्टोबर 2023. 300 एकर मध्ये सभा घेणारा मनोज, 3 कोट समाज जमवणारा मनोज, 3 कोट समाज 3 कोट समाज आणलेला नाही. ना कोणाला यायला, ना कोणाला जायला, ना कोणाला खायला, ना कोणाला प्यायला, ना कोणाला द्यायला. 3 कोट समाज जमवणारा मनोज. अरे आई वडिलांना स्टेजच्या खाली उतरायला लावणारा हाच मनोज. अरे 50 लाखाची गाडी सत्र फेड देणारा, चांगला चावी फेकणारा निस्वार्थी मनोज. अरे आलो तर तुझा, आलो तर तुझा. या शब्दाकडे ध्यान ठेवा पोराव. शब्द कसा आहे हा? आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा. अरे कुंकू पासून तयार राहा. आपल्या ग्रहलक्ष्मीला ठणकाव सांगणारा हाच मनोज, हाच मनोज. अरे हिमालयाच्या उंचीचा, गरुडाच्या भरारीचा, भगत भास्कराचा, अरे वीर झाला सुवर्णाक्षराचा, या महाराष्ट्राचा कुंदनाचा, सुगंधी चंदनाचा. अरे पोरा स्वीकार कर या कोटी कोटी वंदनाचा, जगात मोठा नेता. मी प्रभाकर कुठे जरांगे पाटलाला त्यांच्या तालमीत घडलेला माणूस मी. आणि आज इथं आल्याबरोबर मला बोलली संधी दिली. एकच राजा हो, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य या लेकराला मिळालं. हे भगवंता, हे भगवंता, आमच्या या पोराला आयुष्य दे राजावर. बस एवढं बोलतो आणि थांबतो. टाळ्यावाला पाटला देण्यावर. आता सर्वांनी शांततेत, थोड्या वेळासाठी सर्वांनी शांततेत बसा. हा, सर्वांनी शांततेत थोडा वेळ आपण स्तब्ध राहूया. थोडा वेळ. आठ ते 9 कीर्तन राजेंद्र महाराज गोंदीकर यांचं कीर्तन होणार आहे. आपण आपल्या घोषणा, आपल्या आरक्षणाच्या, दादाच्या, सर्वांनी आपल्या दादांना बळ देण्यासाठी कंटिन्यू त्या ठिकाणी चालू ठेवा. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो. व्हॉट्सअप मेसेज बघायला मनोज दादा तुम आगे बढ़ो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. सर्वांनी जयघोष चालू ठेवायचा आहे. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? एक मराठा. स्पीकरवाले इकडे. शाहीर यांना विनंती एक पोवाडा. सर्वांनी बसून घ्या. पोवाडा सर्वांना विनंती, खाली बसून घ्या. चालू घोषणा देऊ. हर 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 हर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जुन्न हृदयासी आले आहे शिवनेरी किल्ल्यामध्ये, शिवनेरी
किल्ल्यामध्ये बाळ शुभ आले जन्माला, बाळ शुभ आले जन्माला. पवाडा गातो मर्दाचा, पवाडा गातो मर्दाचा. पूजतो शाजी राजांचा, पूजतो शाजी राजांचा, पूजतो शाजी राजांचा. गरजे सिंह सह्याद्रीचा जी, गरजे सिंह सह्याद्रीचा जी. पेरावतेच पीक येत, पेरावतेच पीक येत. जगाची रीत नवणाय त्यात. शहाजीनं पराक्रम फेरला, शहाजीनं पराक्रम फेरला. सर्जा शिवाजी गरजला, सर्जा शिवाजी गरजला. मराठ्यांचा भाग्य उदय झाला रजी, मराठ्यांचा भाग्य उदय झाला रजी जी. आला आला शिवाजी आला, आला आला शिवाजी आला. दिला योग्य समयाला. तोर त्या आईचे उपकार, तोर त्या माईचे उपकार. तुमच्या जन नाहीर नाहीर फिटणार जी, तुमच्या जन नाहीर नाहीर फिटणार जी. आहो राजे हो जिर रामाजी, आहो राजे हो जिर रामाजी. आहो राजे शुभराजे, आहो राजे शुभराजे. आहो राजे हो जिर रामाजी, आहो राजे हो जिर रामाजी. सर्वांनी पुढे